झालेला आहे. कंधार शहराची जनता भर उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या पोटासाठी ताणलेली आहे. काय प्रतिक्रिया आहे? त्याबद्दल तर प्रतिक्रिया माझ्या अशा आहेत की जनतेची तीव्र भावना लक्षात घेऊन आम्ही पहिले दिलगिरी व्यक्त करतो. एक 2-3 दिवस पैसे भरण्यामध्ये थोडीशी उशीर झाला. त्याच्यानंतर आम्ही आजची जे पेपरला बातमी आहे ती लोह्याचं असं आणि कंधारचं असं कसं. कंधार लोहा बंद नव्हता, त्याचं फिडर दुसरीकडे आहे. आमचा फिडर बंद होता. आमचा कंधार शहराची लाईट 2 दिवसांतच आली. लिंबोटी धरणावरची जे हे होती ते बंद केली होती. त्याच्यासाठी आम्हाला उशीर लागला. माध्यमामध्ये असं ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं, नगरपालिकेनं थकबाकी थकवली. एवढ्या मोठ्या रक्कम आहेत, लाखाच्या मध्यात वरच्या रक्कम आहेत त्या. असा होण्याचा प्रकार काय? असा होण्याचा प्रकार असा आहे की 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासकीय काळ होता. बिल 5 लाख रुपये यायचा. प्रशासकाने 1-2 लाख रुपये भरले, बाकीचे थकीत राहायचे. त्याच्याकडे दुर्लक्ष केले. याच्या अगोदर कंधार नगरपालिका एकमेव अशी होती की आमच्याकडे कधी थकबाकी राहत नव्हती बॉडी असेपर्यंत. बॉडी नसल्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मार्च एंडचं ते वेळ बघून त्यांनी ते वसुलीसाठी त्यांनी केलेला प्रकार आहे. बाकी तुम्ही म्हणता जोपर्यंत कार्यकारिणी कार्यान्वित होती, कार्य करत होती, तेव्हा नगरपालिका प्लसमध्ये राहत होती, थकबाकी होती ना. फक्त नगरपालिकेमध्ये कार्यकारिणी होती, परंतु नगरपालिकेचं प्रशासन तर काम प्रशासन त्याच्यात अधिकारी होते. मग अशा अधिकाऱ्याच्या कारभाराबद्दल आपण कार्यभार स्वीकारल्यानंतर काय चौकशी केला किंवा काय माहिती आपल्या हाताला लागली? तुमच्या माहितीसाठी सांगतो की त्या पहिल्या मीटिंगमध्ये आम्ही जे ठराव मांडले, आपल्या घरपट्टीबद्दलचा असो, नळपट्टीबद्दलचा असो, की थकबाकीचे ज्याचे शॉपिंग सेंटरचे जे लिलाव पद्धती म्हणजे 276 चक डुप्लिकेट झाले. त्याचा ठराव घेतला आम्ही त्याच्यावर कार्य करा म्हणून. आणि त्या कारवाई आजपर्यंत का केली नाही म्हणून तेही विचारलं. त्याच्यावर एक समिती गठीत केली त्यांनी. आता या पुढच्या मीटिंगमध्ये ठेवतील ते. साहेब, लोक नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचे आलेले आहेत. मागच्या पंचवार्षिकमध्ये पण असंच झालं होतं. लोकांमध्ये आता ती चर्चा आहे, मागच्याच 5 वर्षाची वेळ पुढे 5 वर्ष आमच्यावर येणार का? मार्च सुरू झाला, संपत आला, पाणी बंद झालं. लाईटचं कारण हे काय? आता जनतेला काय सांगणार? विश्वासासाठी काय सांगणार? मागच्या काळामध्ये तुम्हाला माहीत असेल 5 वर्षाच्या काळामध्ये 2 वर्ष कोणताही एक वर्ष कोणताही एक ठराव झाला नव्हता. मागच्या मीटिंगमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही सर्व ठरावालाच मंजुरी दिली, एका ठरावाला सोडून. आता ते एक ठराव कोणता सोडून दिले ते तुम्हाला सांगितलेलं आहे. हिंदू विभागाशी भेट घेतली, पण तो आत्ताचे नगराध्यक्ष आणि CO महाशय दोघांनी ते ठराव समज करून घेतला, पास करून घेतला. सर्वानुमते कॅन्सल केलेला ठराव. आता मागच्या मीटिंग कायम करण्याच्या विषय येईल, तो तुम्हाला मी बोलविणारच आहे त्याच्यामध्ये डिटेल सांगायला. परंतु आमच्याकडून एकही शब्द आम्ही 2 पाऊल पुढे जाऊन त्याला सहकार्यच करायला. आपण बघितले असताल त्यांनी सांगायच्या अगोदर MSCBमध्ये आम्ही स्वतः जाऊन आमदार साहेबांनी स्वतः फोन लावून अजून 5 लाख रुपये भरायला सांगितले. लिंबोटीवाल्याला बोलले, कंधारवाल्याला बोलले. एका दिवसाच्या आत कंधारची लाईट चालू झाली. आपला सुलतानपुरा, छोटी गल्ली, नळगे गल्ली, दर्गापुरा आणि हातेपुरा इकडलं पाणी सुरू झालं. लिंबोटीहून जे पाणी सप्लाय हे होती ते बंद होता 2 दिवस. सभागृहातली राजकीय कुरबुडी काही असो, पण लोकांना एक आश्वासन काय द्यायला आता विकासासाठी मी याच्या अगोदरही बोललो, आजही बोलालो. आम्ही 2 पाऊल पुढे यायला तयार आहोत, पण समोरच्या माणसाने यायला पाहिजे ना. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. ज्या ठरावाला आम्ही विरोध केला ते ठराव पास करून घेऊन स्वतः अध्यक्ष जाऊन उद्घाटन करायला. आमच्या 13 लोकांना माहिती बी नाही, बोलवलं बी नाही. तरी आम्ही उलट आतापर्यंत काय तुमचा प्रश्न सांगितला म्हणून बोलालो मी. त्याचं तेही बोलत नव्हतं, तेही विचारत होतो तिथंच. म्हणजे विरोधासाठी विरोध करायचाच नाही आम्हाला, पण समोरच्या माणसाने काहीतरी जाण ठेवली पाहिजे. त्याची जाणच नाही.
पण साधा तुम्ही प्रश्न आम्हाला, मला तर असं वाटतं की तुम्ही राष्ट्रवादीच्या लोकांना आणि प्रतापपाटाच्या माणसालाच प्रश्न विचाराल तुम्ही. प्रश्न सत्तेलाच विचारला जातात साहेब. सत्तेत नाही ना हो आम्ही, नगरपालिकेत सत्तेत आम्ही नाही. आमदार साहेब तुमचे, आमदार साहेब ते राज्यात सरकार तुमचं आहे साहेब. राज्यात आणि त्या आमदार साहेबाला जे प्रश्न विचारतात ते त्यांना विचारा ना. हे प्रश्न कसे, हे सत्तेमध्ये मी स्वतः नाही, उपाध्यक्ष साहेब 2 नंबर साहेब. प्रशासक काळ कोणाचा असतो सर? प्रशासक काळे शिव आणि तहसीलदार असं कसं मला शासनाचा त्याच्यावर शासनाचं वचन. हे असते ना, त्या कंट्रोल, नियंत्रण. असते ना, कोण नाही म्हणलं. तुम्ही सत्ताधारी आहात ना. त्यावेळेस मला असं काय चौधरी साहेब, हां माळेगावच्या लाईटचं 1 कोट्यावधी रुपयाचं बिल होतं. त्या तिथली लाईट बंद केली होती, परंतु आमदार साहेबांनी मध्यस्थिती करून ती एका दिवसामध्ये लाईट जोडली. परंतु कंधार शहराच्या पाण्याचा एवढा मोठा प्रश्न असताना 4-4 दिवस लाईट कट होती. त्यामध्ये आमदार साहेब म्हणजे 4 दिवस का याच्यामध्ये भाग घेतला नाही? दुसऱ्या एका दिवशी दिवसामध्ये माळेगावचा प्रश्न मी दुसऱ्या दिवशी फोन केला साहेब. आमदार साहेबांनी स्वतः दुसऱ्या दिवशी फोन लावला. 8 दिवस कंधार त्यांनी साहेब ऐका ना तुम्ही, जे आपण पैसे भरतो म्हणलं होतं ते पैसे आम्ही RTGS मारले. RTGS त्याला 2 दिवस भेटलंच नाही, त्यांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही. ते उशिरा केल्यामुळं ते 2 दिवस झालं नाही, त्यामुळे 2 दिवसाचा त्रास आपल्याला घ्यावा लागला. त्याच्याबद्दल सर्वांचे शहराच्या सर्व नागरिकांचे तुमचे मी स्वतः आभार, दिलगिरी व्यक्त करतो त्याच्याबद्दल. त्या बँकिंगच्या अडचणीमुळे झालं ते. ठरवायला सगळं झालं की पाटबंधारे विभागाने कट केलं, शीट केलं. हो त्याचं काढलं की लगेच MSCB लगेच कट केली. मी शीट काढलं, तू लगेच बंद करून म्हणलं. नाही, आमचे- पाटबंधारे तुम्हाला सील केलं. मार्च पाटबंधारे तुम्हाला लिंबोटी सील केली. तुम्ही कंधार सील केलं त्याचं. चौधरी साहेब, त्याचं कंधार ऑफिस सील केलं. 2 लाखाच्या तडजोडीमध्ये तो व्यवहार झाला. म्हणजे परत लाईट ऑफिस कट झाली. सील करायला गेलो होतो आम्ही, हां, नाही झालं. पण तो आमचं येणं बाकी आहे 80,000 फक्त, अच्छा. आणि त्यांचं येणं बाकी आमच्याकडे आहे 62 लाख रुपये. आणि ते 62 लाख रुपये असे आहेत की त्याच्यावर व्याज जास्त लावलं त्यांनी. ते हिशोब नंतर करता येते, ते कुठं जाणार नाही. आभाळी योजने अंतर्गत घेऊन जाऊन दाखवावं लागेल ना. त्याने असं सांगू, त्याला मी आता आवाहन करतो, अध्यक्षांनी यावं, आम्ही सोबत जातो, आमदार साहेबाला घेऊन जातो, सगळं बिल भरायची सोय लावतो आम्ही. नाही, पाण्याबरोबरच पाण्याचा विषय हा लाईटचा झाला, थकबाकीचा झाला, पण सोशल मीडियावर स्वच्छतेच्या समस्या वारंवार येत आहेत. आता इतक्या उन्हाळ्यामध्ये महाराणा प्रताप चौकातली जर नाली फुटून रस्त्यावर येत असेल तर मग पावसाळ्यात कसं व्हायचं? साहेब, त्यालाही दोन प्रश्न आहे, कंटिन्यू उत्तर द्या. मागासवर्गीय वस्तीमध्ये अनेक ठिकाणी तुमच्या घंटागाड्या जात नाहीत किंवा तिथे स्वच्छतेचे कर्मचारी जात नाहीत. आणि दुसरं ऑब्जेक्शन आमचं असं आहे, जे इथं परमनंट लोक आहेत ते काही लोक दुसऱ्या लोकांना त्यांच्या ठिकाणी काम करून घेतात. याच्यावरही नगरपालिकेचा वचन नाही, काय सांगा? नगरपालिकेचं आता नवीन टेंडर काढलं आहे घनकचऱ्याचा. पहिलं जे प्रशासकाच्या काळामध्ये होता ते कमी माणसाचा टेंडर हे होता आणि कमी पैशाचा होता. 4-4.5 लाख रुपयामध्ये सर्व गाव साफ होत नाही, माणसं कमी होती. आता मी पहिल्या मिटिंगमध्येच घनकचऱ्याचा आता टेंडर निघालेलं आहे, आले टेंडर. 1 तारखेला त्याचं आपलं हे भेटेल, 2 तारखेला मिटिंगमध्ये, आणि सुरळीत काम होईल. शहरात येणारा मुख्य रस्ता शेळी बाजार ते महाराणा प्रताप चौक या ठिकाणच्या धुळीमुळे अनेक लोकांना त्रास होत आहे, श्वसनाचे विकार होत आहे. यावर आपण एखादा 3 टाईम पाण्याचे टँकर तर फिरवणार का लोकांच्या समस्येसाठी? तुम्हाला सांगतो, सध्या आम्ही टँकर घ्या म्हणून, आता हे राजकारण होईल म्हणून मी बोलला गेलो विषय ते टँकर घेऊन पाणी सप्लाय करा म्हणून हे नगरपालिकेला पहिल्या मिटिंगमध्ये सांगितले. त्याला 1.5 महिन्याच्या वर झालं, आतापर्यंत त्यांनी घेतले नाही.